आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दोन्ही साईडने ओपन होईल असं साडी कवर बनवायचं आहे आणि याच्यासाठी मी ही साडी घेतली आहे। ह्या आधीसुद्धा ह्या साडीच्या मी काही बॅगा बनवल्या होत्या आणि ह्या साडीवर क्विल्ट करताना ही अशी पातळ साडी असल्यामुळे हा जो नॉन मी अस्तरसाठी म्हणून घेतला आहे त्याचा मी 1 इंच किंवा अर्धा इंच माप थोडंसं जास्त घेऊन हा पीस कट केला होता आणि त्याच्यावर ही साडी आणि फोम ठेवून मी एका साइडने असं क्विल्ट करून घेतलं आहे। तुम्ही इथे बघू शकता छान असं क्विल्ट झालेलं आहे। आता ह्या पीसमधले एक पीस आपण पीसचं मेजरमेंट आपण बघूया आणि ह्याची मापं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन म्हणजे तुम्हाला एकत्र ती बघता येतील। हा एक पीस आधी आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याचं माप आहे 15 इंच बाय 17 इंच। आता इथे मी 2 इंचावर मार्क केलं आहे, तसंच इथे सुद्धा 2 इंच, इथे सुद्धा 2 इंचावर मार्क करायचं आहे आणि इथे सुद्धा 2 इंचावर मार्क करायचं आहे। असं 3 साइडने 2-2 इंचावर आधी मार्क करून घ्यायचं आणि हा असा एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि ही 17 इंचाची बाजू आहे आणि ही 15 इंचाची बाजू आहे। आता इथे मी असं चौकोनी मार्क करून घेतलं आहे आणि इथून आपण हे स्टार्ट केलं होतं आणि वरून 2 इंचाचं मार्क केलेलं आहे आणि इथे असं फोल्ड करून सेंटरचं मार्क करून ठेवायचं आहे असं। त्याच्यानंतर ह्या मापाची मी एक झिप कट करून घेतली। हे जे माप आहे त्याच्यापेक्षा 2-4 इंच मी जास्त झिप कट करून घेतली आहे। जर तुम्हाला लहान मोठ्या साईजची अशी जर कवर बनवायची असतील तर तुम्ही हे मार्किंग झाल्यानंतर इथून इथे जेवढं माप होईल त्याच्यापेक्षा 2-3 इंच जास्त झिप कट करू शकता। त्याच्यानंतर हे दोन्ही कॉर्नर्स आहेत त्याला मी असा राऊंड शेप दिला आहे। कोणतीही राऊंड असलेली वस्तू घेऊन त्याला असं राऊंड शेप द्यायचा आहे आणि हे झाल्यानंतर इथून हे असं कट करून घ्यायचं आहे। हे असं कट करून घेतलं आहे। ही झिपर मी 40 इंचाची घेतली आहे। मी थोडीशी मोठीच झिपर घेतली आहे। आता ही सरळ बाजू झिपची अशी जोडायची आहे, अशी। हा जो राऊंड शेप केलेला आहे तिथून इथेपर्यंत ही अशी सरळ बाजू खालच्या बाजूला ठेवून ही जोडून घ्यायची। ही झिपर वरच्या बाजूने अशी जोडून घेतली आहे। इथे झिप जोडून झाल्यानंतर हे जर क्विल्ट केलेला भाग जर बाहेर येत असेल तर असा हा आधी कट करून घ्यायचा पूर्ण आणि ते झाल्यानंतर ही एक्स्ट्रा झिप एवढी होते पण ही अशीच ठेवायची आहे। हा पीस जोडून झाल्यानंतर जी एक्स्ट्रा झिप राहील ती आपल्याला नंतर कट करायची आहे। त्याच्यानंतर हे असं आतल्या बाजूला दुडून घ्यायचं, असं घेतलं तरी चालेल। हे असं मशीनमध्ये ठेवून त्याच्यावर टॉप स्टिच करायचं आहे आणि इथे सुद्धा ह्या कॉर्नर्स हे असे छान दुमडले जातील। हे असं होईल, हे अशी इथून इथेपर्यंत टॉप स्टिच करून घ्यायचं। हे असं तुम्ही बघू शकता वरच्या बाजूला टॉप स्टिच करून घेतलं आहे आणि हे झाल्यानंतर ही झिप आपल्याला सेपरेट करायची आहे आणि जशी ही झिप ह्या साईडला जोडली तशीच ही ह्या बाजूला जोडायची आहे। झिपची सरळ बाजू अशी येईल, असं इथून सुद्धा जोडू शकता अशी। अशी इथून इथेपर्यंत जोडून घ्यायची, इथेपर्यंत। इथे मी ही झिप ह्या झिपरचा दुसरा भाग मी ह्या बाजूला जोडला आहे आणि एवढी झिप इथे एक्स्ट्रा राहिलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता ही एक्स्ट्रा झिप एवढी मोठी राहिली आहे। त्याच्यामुळे ही झिप
इथे रनर घालून झाल्यानंतरच ही झिप एक्स्ट्रा आपल्याला कट करायची आहे. आणि जसं आपण इथे टॉप स्टिच केलं होतं तसंच इथे सुद्धा करायचं आहे. ही शिलाई आतल्या बाजूला घेऊन हे असं इथे टॉप स्टिच करून घ्यायचं पूर्ण इथून इथेपर्यंत. इथे मी हे टॉप स्टिच करून घेतलं आहे. तुम्ही आतल्या बाजूने सुद्धा इथे बघू शकता. इतकं छान झालं आहे टॉप स्टिच. आणि ते झाल्यानंतर तुम्ही ही एक्स्ट्रा झिप इथे कट करू शकता. ही झिपची ही बाजूसुद्धा इथे आपण कट करून घेऊया. ठीक आहे. ते झाल्यानंतर हे सेंटर मार्क आणि हे सेंटर मार्क हे असं एकत्र ठेवायचं आणि हे इथून आता रनर घालायचा आहे. एका बाजूने रनर घालायचा. आता इथे हे असं ठेवल्यानंतर इथे 1-1 इंच अंदाजे हे आतमध्ये जातं. आधी रनरची एक बाजू घालून घ्यायची ही अशी आणि त्याच्यानंतर ही दुसरी बाजू घालायची अशी आणि हा रनर असा आतमध्ये ढकलायचा आहे म्हणजे हे झिपर लॉक होईल. आता हे दोन्ही मार्क एकत्र आलेत. आता ते झाल्यानंतर हे इथपर्यंत घालायचं आणि इथून हा दुसरा रनर घालायचा जसा आपण हा रनर घातला होता. इथे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने हे अगदी इथे आणि इथे सारखी जागा आहे. इथे मी हे दोन्ही रनर घालून घेतलेत आणि इथे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला 1 इंच ही हा भाग आपल्याला 1 इंचापर्यंत कट करावा लागेल. तसंच इथे सुद्धा. आता ही साईड 14 इंचाची झाली आहे. अशा प्रकारच्या जेव्हा आपल्याला झिप जोडायच्या असतात तेव्हा ज्या मापाचा पीस आपल्याला कट करायचा आहे घ्यायचा आहे त्याच्यापेक्षा 1 इंच जास्त घ्यायचं कारण ही साईडने 1 इंच तरी कट करावं लागतं. तसंच आपल्याला इथे सुद्धा आता ह्या पीसवर सुद्धा ही अशीच झिप जोडायची आहे. त्याच्यानंतर हा एक पीस घेतला आहे त्याचं माप आहे 17 इंच बाय 10 इंच. इथे मला 9 इंचाचा पीस तयार करायचा आहे आणि ही झिप जोडायची आहे म्हणून मी इथे 1 इंच एक्स्ट्रा घेतलं आहे. त्याच्यानंतर इथे सुद्धा असंच ही 17 इंचाची बाजू आहे आणि ही 10 इंचाची बाजू आहे आणि इथे सुद्धा 2 इंच मार्क केलं आहे. इथे 2 इंच आणि इथे 2 इंच असं 2-2 इंचावर मार्क केलं आहे आणि इथे असा राऊंड शेप दिला आहे आणि त्याच्यानंतर इथे सेंटर करून ह्या मार्किंगच्या वरच्या बाजूला हे असं मार्क करून ठेवलं. त्याच्यानंतर हे आपल्याला कट करायचं आहे. हे असं कट करून घेतलं. त्याच्यानंतर हा जो भाग आहे तो मला पेपरवर ह्याच मापाने मी पहिल्यांदा आधी कट करून घेणार आहे. आता मी इथे ह्या 2 फुलस्केप ह्या मापाच्याच कटिंग करून घेतल्या आहेत. त्याच्यातली एक आपण ही साईडला ठेवूया आणि ही एक फुलस्केप आपण घेऊया. इथे मी फोल्ड केला आहे. फोल्ड केल्यानंतर मला हा मधल्या भागात प्लास्टिकची शीट लावायची आहे. इथे तुम्ही थोडीशी जास्तसुद्धा घेऊ शकता 3.5 इंच. मी इथे 3 इंच घेतलं आहे म्हणजे ही 6 इंचाची शीट आपल्याला प्लास्टिकची कट करायची आहे आणि हा भाग मी असा 3 इंच फोल्ड करून 3 इंच म्हणजे हा भाग 6 इंचाचा मी कट करून घेतला आहे हे असं आणि हा मधला भाग. आता इथे मी प्लास्टिकची शीट कट करून घेणार आहे आणि ह्या साईडने अर्धा इंच ह्या साईडने अर्धा इंच ही अशी शीट घेणार आहे. इथे मी ही प्लास्टिकची शीट घेतली आहे आणि हा वरचा भाग आणि हा खालचा भाग मी इथे एक्स्ट्रा सोडलेलं नाही आहे. फक्त साईडला अर्धा इंच शिलाईसाठी हे प्लास्टिक एक्स्ट्रा घेतलं आहे. इथे तुम्ही बघू शकता इथे साईडला अर्धा इंच जास्त आहे इथे अर्धा इंच जास्त आहे. हे असं
प्लास्टिक कट करून घेतलं. त्याच्यानंतर आता हा मधला भाग होता, हे साईडचे 2 भाग आहेत ते असेच ठेवायचे, हे असे. आणि इथे शिलाईसाठी हे अर्धा इंच एक्स्ट्रा कट करायचं आहे, अर्धा इंच. तसंच इथे सुद्धा हे शिलाईसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा कट करायचं आहे. हे इथे मी ह्या मार्किंगच्या पेपरच्या बाहेर अर्धा इंच शिलाईसाठी ठेवलं आहे. तसंच ह्या बाजूला सुद्धा अर्धा इंच शिलाईसाठी ठेवलं आहे. हा भाग आपण साईडला ठेवूया. त्याच्यानंतर हे प्लास्टिक इथे जोडायचं आहे, हे असं. इथे मी ही शिलाई करून घेतली आहे. जर प्लास्टिकवर मशीन चालत नसेल तर ह्या बाजूने, अस्तरच्या बाजूने सुद्धा इथे तुम्ही शिलाई करू शकता. त्याच्यानंतर हा भाग असा करायचा आहे, शिलाई ह्या फॅब्रिकच्या साईडला ठेवायची आणि इथे टॉप स्टिच करायचा आहे. आणि हा भाग आपण जसा जोडला तसाच हा भाग ह्या दुसऱ्या बाजूला जोडायचा आहे, असा जोडायचा आणि उलट करून टॉप स्टिच करायचं. आता हे दोन्ही बाजू मी ह्या जोडून घेतल्या आहेत, इथे टॉप स्टिच करून घेतलं आहे, इथे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर हा एक पेपर आपण कट केला होता. जर तुम्हाला बघायचं असेल की हे बरोबर आहे की नाही तर तुम्ही हा असा एक दुसरा पीससुद्धा पेपर कट करून ठेवू शकता आणि त्याच्यावर हे असं ठेवून तुम्ही बघू शकता हा बरोबर त्या मापाचा पीस झालेला आहे. त्याच्यानंतर ही मी झिपर 30 इंचाची घेतली आहे आणि इथे ह्या प्लास्टिकवर थोडंसं खाली हे सेंटरचं मार्क करून घेतलं आहे. जसं आपण मगाशी केलं होतं ही झिप जोडताना, तसंच इथे सुद्धा मार्क करून घ्यायचं. आणि जशी ही झिप जोडली होती तशीच ह्या दोन्ही बाजूंना ही झिप जोडून रनर घालायचे आहेत. ही झिप 30 इंचाची आहे. अशी सरळ बाजू इथून जोडायची, इथून इथेपर्यंत उलट करून टॉप स्टिच करायचं. आणि त्याच्यानंतर झिपची दुसरी बाजू ही इथून इथे जोडायची आहे, इथून इथे. हे इथे मी दोन्ही बाजूला झिप जोडून घेतली आहे आणि इथे ही झिप ह्या छोट्या पीसवर एवढी जास्त आहे आणि ह्या दुसऱ्या पीसवर ही एवढी जास्त आहे. इथे तुम्ही थोडीशी छोट्या साईजची सुद्धा झिप घेऊ शकता. त्याच्यानंतर हे आपण पेपर कटिंग केले होते. जर तुम्हाला जास्त क्वांटिटीत अशी साडी कवर बनवायची असतील तर हे पेपर तुम्ही कार्डबोर्डवर असे कटिंग करून ठेवू शकता. एक कार्डबोर्ड कटिंग करून ठेवायचा, म्हणजे तुम्ही कितीही अशी कवरं शिवू शकता. सारखे असे पेपर कटिंग करण्याची गरज पडणार नाही. इथे मी हे दोन्ही रनर घालून घेतलेत आणि इथे तुम्ही बघू शकता हे 1 इंच एवढं हे एक्स्ट्रा झालं. हे पहिल्यांदा आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे. तुम्ही अशी बॅग शिवून बघा आणि हे किती फॅब्रिक राहतं ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता. असा हा दुसरा पीससुद्धा आपण बनवून घेतला आहे. त्याच्यानंतर हे 2 पीस मी साईडचे पार्ट म्हणून घेतलेत आणि त्याचं माप आहे 9 इंच बाय 14 इंच. आणि त्याच्यावर मी हे तयार बेल्ट जोडणार आहे. पण तुम्ही इथे फॅब्रिकचे बेल्ट जर जोडत असाल तर 5 इंच बाय 8 इंचाचे 2 फॅब्रिकचे पीस घेऊन जसं आपण बेल्ट बनवतो तसेच फोल्ड करून ते बनवून घ्यायचे आहेत. आणि हे बेल्ट इथे 1.5 इंच इथे सेंटरचं मार्क करायचं. इथे हे फोल्ड करून सेंटर मार्क करून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर वरच्या बाजूने 1.5 इंच मार्क करायचं आहे. इथे 1.5 इंच आणि इथे दोन्ही बाजूला हे 1.5 इंचाचं असं मार्क करून घ्यायचं. आणि हे बेल्ट इथे मी बेल्ट घेतलेत, पण तुम्ही जर फॅब्रिक बनवत असाल बेल्टसारखा बेल्ट बनवून घ्यायचा आणि तो हा असा फोल्ड करून इथे जोडायचा. ह्या बेल्टला सुद्धा सेंटरचं मार्क करायचं आहे, म्हणजे दोन्ही बाजूने हा सारखा होईल. आता हे मार्क इथे ठेवून इथे छोटासा हा फोल्ड करायचा आणि इथे फोल्ड करायचा. इथे शिवून घ्यायचं आणि इथे शिवून घ्यायचं. असंच हे ह्या दोन्ही पीसवर वरती 1.5 इंच सोडून हे दोन्ही बेल्ट जोडून घ्यायचे आहेत. इथे हे दोन्ही बेल्ट जोडून घेतलेत
वरती 1.5 इंचाचं मार्क करून. त्याच्यानंतर एक हा प्लेन पीस घ्यायचा आहे आणि त्याचं माप आहे 9 इंच बाय 17 इंच. आता हे सगळे पार्ट्स आपल्याला असे जोडायचे आहेत. ही प्लास्टिक शीट लावलेला पीस घ्यायचा आहे, हे दोन्ही बेल्ट लावलेले पीस घ्यायचे आहेत आणि हा एक प्लेन पीस जो 9 इंच बाय 17 इंचाचा आहे. आणि हा पीस आपण 10 इंचाचा घेतला होता, पण झीप जोडल्यानंतर 1-1 इंच कट करून हा 9 इंच बाय 17 इंचाचा पीस तयार झाला आहे. आता हे पीस आपल्याला असे जोडायचे आहेत. हा बेल्ट वरच्या बाजूला आणि ही झीप अशी येईल, अशी हे असं आपल्याला इथे जोडायचं आहे. हे जोडून झाल्यानंतर पायपिंगसुद्धा करून घ्यायची आहे. अशा मी अस्तरच्या काही पट्ट्या कट करून ठेवल्यात आणि हे जोडतानाच हे असं जोडलं तरी हे छान आतमध्ये पायपिंग होईल. तसंच हा दुसरा भाग आहे, हा बेल्ट वरच्या बाजूला, तसंच हा बेल्ट लावलेला भाग हा बेल्ट वरच्या बाजूला येईल, इथे हा असा जोडायचा आहे आणि इथे सुद्धा पायपिंग करून घ्यायची. इथे हे जोडून झाल्यानंतर इथे पायपिंगसुद्धा केली आहे, हा अस्तरचा पीस जोडून. त्याच्यानंतर ही शिलाई एका बाजूला घ्यायची, ह्या साईडला ज्या साईडला आपण बेल्ट लावला होता तिथे घेऊन ह्याच्यावर असं टॉप स्टिच करायचं. म्हणजे हा भाग असा इथे असा ह्या साईडला होईल. इथे ह्या दोन्ही बाजू जोडून घेतल्या आहेत आणि इथे टॉप स्टिचसुद्धा करून घेतला आहे. त्याच्यानंतर हा 9 इंच बाय 17 इंचाचा पीस घ्यायचा आहे आणि तो सुद्धा असा जोडायचा आहे. असा जोडून त्याला अशीच पायपिंग करायची आहे. तसंच ही बाजू इथे जोडायची आहे, ही बाजू इथे जोडून त्याला पायपिंग करायची आणि ह्या साईडला घेऊन त्याच्यावर टॉप स्टिच करायचं. हे असे 4 पीस एकत्र जोडून घेतले. त्याच्यानंतर हा झीप लावलेला जो आपण पहिल्यांदा बनवला होता तो पार्ट आपल्याला घ्यायचा आहे आणि ही झीपची अशी साईड आहे ती इथे ठेवायची. ह्या बाजूला ही अशी झीप येईल हे असं ठेवायचं आहे. आणि हा पार्ट तुम्ही आतल्या बाजूने सुद्धा म्हणजे असा सुद्धा जोडू शकता, पण मी इथे वरच्या बाजूने पायपिंग करून घेणार आहे म्हणून हे मी असं जोडते आहे. आता ही 17 इंचाची बाजू आहे, मग हा भाग इथे जोडला जाईल आणि ह्या दोन्ही 14 इंचाच्या बाजूला हे आणि ही 17 इंचाची बाजू इथे जोडली. असं हे वरचा भाग पहिल्यांदा आपण जोडून घेऊया. हा असा वरचा भाग जोडून घेतला आहे. इथे तुम्ही बघू शकता ही झीप आणि ही झीप ही अशा प्रकारे आपल्याला जोडायची आहे. त्याच्यानंतर हा तळाचा भागसुद्धा असा जोडून घ्यायचा. जसं आपण सुरुवातीला हा भाग जोडला होता तसाच हा भागसुद्धा असा जोडायचा. हे 17 इंचाचं आणि हे 17 इंच आधी जोडून घ्यायचं म्हणजे हे इथून इथपर्यंत जोडलं जाईल. इथे हे असे दोन्ही भाग जोडून घेतलेत आणि त्याच्यानंतर ही तयार पायपिंग घेतली. इथे तुम्ही फॅब्रिकच्या मॅचिंगची कोणतीही पायपिंग घेऊ शकता. 1.5 इंच किंवा 2 इंचाची क्रॉस पट्टी घेऊन इथे तुम्ही पायपिंग करू शकता. आणि अशा कलरफुल पायपिंगसुद्धा बाजारात मिळतात, त्यासुद्धा तुम्ही मॅचिंगच्या पायपिंग घेऊ शकता. इथे मी ही अशी पायपिंग करणार आहे. याची सिंपल एक फोल्ड करून चारही बाजूने शिवून घ्यायची. हा वरचा भाग आणि हा तळाचा भाग दोन्ही बाजूलाही पायपिंग करून घ्यायची आहे. इथे हे दोन्ही बाजूने पायपिंग करून घेतली आहे आणि हे साडी कवर आपलं तयार झालं. इतकं सुंदर आणि पटकन होणारं आहे. हे असं वरच्या बाजूने इथे आपण साड्या किंवा इतर कोणतेही कपडे याच्यात असे रचून ठेवू शकतो आणि ते कपडे ह्या बाजूने सुद्धा काढायचे असले तर इथून आपण हे काढू शकतो. असं आणि इथे ट्रान्सपरंट शीट असल्यामुळे आतमध्ये कोणते कपडे आहेत ते सुद्धा आपण बघू शकतो. हे असं इथून बंद करायचं आणि हे 16 इंच बाय 13 इंचाचं हे तयार आहे आणि इथे हे 8 इंच बाय 16 इंचचं हे तयार साडी कवर आहे.
आणि हे साईडला बेल्ट आहेत. आणि हे असं तुम्ही लहान मोठ्या कोणत्याही मापाचं बनवू शकता.